नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. बिहारमध्ये सत्तांतर घडणार का, हा एक $1 मिलियन क्वेश्चन सध्या देशात चर्चेला आलेला आहे. ज्या पद्धतीनं एक्झिट पोल्सचे आकडे हे पुढे आलेले आहेत, त्यावरून बिहारमध्ये सत्तांतर होऊ शकतं. तशी दाट शक्यता ही एक्झिट पोल्सची जरी सरासरी काढली तर मोठ्या फरकानं दिसते. एक एक्झिट पोल वगळता इतर सर्व एक्झिट पोल्सनी UPA अर्थात महागठबंधन म्हणजेच राजद आणि काँग्रेस मालेच्या महागठबंधनला सत्ता मिळू शकते असा कौल दिलेला आहे. तर एका पोलनी मात्र उलटफेर होऊ शकतो. म्हणजे कसा, तर ज्या अपेक्षा आहेत की तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनतील तर तसं होईलच असं सांगता येत नाही असं म्हटलेलं आहे. बट द लार्जर पिक्चर इज उद्या बिहारची जी मतमोजणी अर्थात काउंटिंग रिझल्ट डेच्या दिवशी होणार आहे, ती सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. कल हे सुरुवातीच्या 15-20 मिनिटांनंतर झटापट येणार आहेत. जवळपास 10:30-11 पर्यंत पिक्चर क्लिअर होणार आहे. पण त्याआधी जी चर्चा सुरू आहे ती अर्थात एक्झिट पोल्सला आधार ठेवून होते. त्यामध्ये बिहारमध्ये सत्तांतर होऊ शकतं. तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनू शकतात. नितीश कुमार यांना मोठा धक्का मिळू शकतो. NDAला पुन्हा एकदा मोठी चक्राप ही बिहारमध्ये मिळू शकते. अर्थात राष्ट्रीय राजकारण उद्याच्या निकालानंतर बदलू शकतं असं सर्व काही एक्झिट पोल्समधून पुढे आलेलं आहे. त्यावरच आज आपल्याला काउंटिंग डेच्या आधी म्हणजे रिझल्ट डेच्या आधी, निकालाच्या दिवसाआधी पूर्वसंध्येला ही चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत राजदचे आमदार प्रवक्ते शक्तिसिंह यादव आहेत पाटण्यातून. त्याचबरोबर आपल्यासोबत सत्ताधारी बिहार JDUच्या प्रवक्त्या डॉक्टर सुहेली मेहता आहेत. तसंच आपल्यासोबत लोकमतच्या मुख्य आवृत्तीचे म्हणजे विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये आहेत. तसंच पाटण्यातून जी 24 तासचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सुद्धा आहेत. मी सुरुवातीला अर्थात जे बिहारवासी आहेत त्यांच्याकडे जातोय, प्रत्येकाचा दावा घेतोय. मी राजदचे शक्तिसिंह यादव जे आमदार आहेत, प्रवक्ता आहेत, त्यांच्याकडे जातोय. शक्तिसिंह जी, एग्जिट पोल ने तो एक तरफा सब बोला है कि राजद की सत्ता आ सकती है. जो मैजिक फिगर है 122, ये आंकड़ा आप पार कर पाओगे ऐसा लग रहा है? देखिए, जो एग्जिट पोल के नतीजे आए हैं, जो अनुमान लगाए गए हैं एजेंसी के द्वारा, जो सैंपल सर्वे के आधार को मानक मान करके, उस आलोक में मैं इतना कह सकता हूं कि जो आया है उससे बढ़कर बिहार की तस्वीर होगी. स्वाभाविक तौर पर बिहार के अंदर में नीतीश कुमार जी के क्रियाकलापों से लोग नाराज हैं. जो हालात है, खासकर कोरोना काल में जो हंगर पीपल्स जिस तरह से जो शिकार हुए हैं इनके अहंकार का, या फिर बूढ़ा बूढ़ी से लेकर के गरीब बच्चे लोग, जो भ्रष्टाचार है प्रखंड स्तरों पर, इस सब पर जिस तरह से हालात बने हैं, पूरे भारत सरकार का स्वास्थ्य मंत्रालय ने जो सरकार पर टिप्पणियां की है, सुप्रीम कोर्ट ने खास करके जिस तरह से टिप्पणियां की है मुजफ्फरपुर बालिका गृह के कांड के सवाल पर, तो चारों तरफ हालात बद से बदतर थे, अनकंट्रोल था. इसलिए नेता प्रतिपक्ष तेजस्वी जी ने स्पष्ट तौर पे कहा कि नीतीश कुमार जी अब थक चुके हैं. उसका प्रकटीकरण अंतिम, जब 7 तारीख के चुनाव के अंतिम दिन थे, तो उस दिन उन्होंने मंच से कहा कि ये मेरी अंतिम पारी है. तो इस बात का प्रमाण है कि नीतीश जी ने भी स्वीकार कर लिया कि अब जो है बिहार की जनता हमें टाटा बाय बाय कह रही है. और इस जनता ने रोजगार के सवाल पर, नौकरी के सवाल पर लोगों ने एक तरह से जो ठगे गए हैं. आप जानते हैं कि बिहार जहां बेरोजगारी दर लगभग 44% है और केंद्र का जो आंकड़ा है वो लगभग 24% है. ये मानो कि बिहार एक बेरोजगारी का केंद्र है. इस बाबत लोग इस 15 साल में आपने क्या किया? सिर्फ आप जो अब एशियन डेवलपमेंट बैंक से कर्जा लेकर के आधारभूत संरचनाओं के नाम पर आप लूट कर रहे हो. आप देखो, ब्रिक्स बैंक से आप कर्ज लेकर करके आप आधारभूत संरचनाओं के नाम पर लूट कर रहे हो.
तो एशियन डेवलपमेंट बैंक हो गया, ब्रिक्स बैंक हो गया, नबार्ड बैंक हो गया, ये सब पैसे कर्ज लेकर के आधारभूत संरचना के नाम पर बड़े बड़े गैर जरूरी काम को उन्होंने इमारत को तोड़ करके नई इमारत बनाने में जो पैसे लगाए राज्य के खजाने से, वो सब के सब कहीं न कहीं भ्रष्टाचार की भेंट चढ़ी। और यही कारण है कि कई लोगों ने कई बार कई सवाल खड़े, सृजन से लेकर के सारे मामला खुल करके सामने आए, और एक तरह से गवर्नमेंट पर जो चार्ज अप्लाई किए गए वो कहीं न कहीं एस्टेब्लिश्ड हुआ जनता के बीच में कि जो आरोप है आरोप नहीं है बल्कि एक चार्जशीट है, और जनता ने जो चार्जशीट किया उसको जनता ने स्वीकारा है। और यही कारण है कि बिहार बदलाव चाहता है, बिहार मांगे बदलाव। अब की बार तेजस्वी सरकार इन नारों से पगडंडी और गांव और कस्बों में पूरी तरह से गुंजयमान हो चुका ठीक है और स्थापित था। ठीक है। मैं जा रहा हूँ, डॉक्टर सुहेली मेहता है हमारे साथ, वो जेडीयू बिहार की प्रवक्ता हैं। डॉक्टर सुहेली जी, यही प्रश्न है, मैं भी 4 दिन के लिए बिहार आया था और पटना के अगल बगल में दरभंगा तक, मुजफ्फरपुर तक घूमा, नालंदा भी गया। मैंने क्या देखा कि तेजस्वी यादव के सभी चुनावी रैलियों को बहुत भीड़ हो रही है, लेकिन मेरा खुद का ये तब मानना था कि ये भीड़ में ज़्यादातर लोग जो है वो मुस्लिम और यादव समाज के हैं, तो न जाने इसका उल्टा रिएक्शन जो वोट्स में जेडीयू और बीजेपी कंबाइन को मिले, ये फर्स्ट फेज की बात है। लेकिन ये जो तेजस्वी यादव का जो जमावड़ा था पूरा भीड़ का, ये आखिर तक के ये सिलसिले के रूप में चला। अभी जो एग्जिट पोल के नतीजे आए हैं उसमें भी ये दिख रहा है कि तेजस्वी यादव के इर्द गिर्द ये इलेक्शन घूमा है। कहीं ना कहीं नीतीश कुमार जी के खिलाफ एक एंटी इनकम्बेंसी वेव तभी भी दिख रही थी और आखिर तक के और रही है, ऐसा बहुत से लोग मान रहे हैं। आप मानती है ऐसा कुछ? नहीं, देखिए, जहाँ तक भीड़ की बात है, तो भीड़ का कोई बहुत ज़्यादा मतलब नहीं निकलता है, क्योंकि पिछले लोकसभा चुनाव में भी ऐसे ही भीड़ जुटती थी। और हमारे वोटर्स बहुत भीड़ में नहीं होते हैं, हमारे वोटर्स अपना काम करते रहते हैं, खासकर महिलाएं। ज़्यादातर महिलाएं, चाहे किसी भी कास्ट का इक्वेशन हो बिहार में, पार्टी के आधार पर जातिगत समीकरण जो भी हो, लेकिन जहाँ महिला का मामला आता है तो महिलाएं एनडीए को पसंद करती हैं, और खासकर वो अपना काम करती हैं, या तो वो सर्विस करती हैं, नहीं तो मजदूर हैं, कहीं भी कोई भी काम करती हैं, घर संभालती हैं, बच्चों को संभालती हैं, अपने घर के सदस्यों का ख्याल रखती हैं। इसलिए वो सड़कों पर ज्यादा नहीं दिखती हैं और इस राजनीतिक भीड़ में भी ज्यादा वो नहीं जाती हैं। अगर राजनीतिक भीड़ भी आप देखते होंगे मीटिंग्स में, तो वो एनडीए में राजनीतिक रूप से जो अवेयर महिलाएं हैं वो वहां पर निश्चित रूप से आती हैं। इसलिए भीड़ का कोई बहुत ज्यादा मतलब नहीं निकलता है। एंटी इनकम्पेंसी की जहां तक बात है, तो ये किस आधार पर होगा? सारा काम हो ही रहा है, बच्चे पढ़ रहे हैं, नौकरियों तक की जहां तक इन लोगों ने बात की है, 10 लाख नौकरी सीधा देने की बात की है। हमारी सरकार ने 10.5 लाख जीविका समूह, जो महिलाओं का संगठन है खासकर, और उसमें 1 करोड़ 20 लाख महिलाएं आत्मनिर्भर हैं और अपने घर में आर्थिक सहायता भी वो करती हैं घर को। तो इसलिए बेरोजगारी की भी बहुत, जो भी वैकेंसी है बिहार में वो निकलते हैं, सारी की प्रक्रिया चलती है। अभी भी प्रोफेसर्स की बहाली के लिए निकले हुए हैं और वो प्रक्रिया चल रही है। इसलिए इसकी कहीं कोई बात नहीं आती है। शक्ति सिंह जी ने इल्जाम लगाया हमारी सरकार पर कि इंफ्रास्ट्रक्चर के नाम पर, कोई भी ऐसा इंफ्रास्ट्रक्चर ये बता दें जो कि फालतू हो। क्या सभी जिले में अगर मेडिकल कॉलेज खुल रहा है तो ये फालतू इंफ्रास्ट्रक्चर है? क्या इंजीनियरिंग कॉलेज खुल रहा है, पॉलिटेक्निक्स खुल रहे हैं, सभी पंचायतों में +2 की पढ़ाई होने जा रही है, जिसके कारण कि वहां सभी बिल्डिंग्स बनेंगे, सभी पंचायतों में मिडिल स्कूल, हाई स्कूल बने, तो क्या आप एक भारत के नागरिक होने के नाते, क्या यहाँ पे जितने लोग बैठे हैं, तो क्या लगता है क्या कि ये इंफ्रास्ट्रक्चर फालतू है और इसमें जो पैसे खर्च किए जा रहे हैं वो लूट के नाम पर खर्च किए जा रहे हैं, लूट के लिए? तो ये अगर इनकी सोच है, तो इनकी सोच तो अभी से जग जाहिर हो रही है कि ये इस तरह के इंफ्रास्ट्रक्चर को कह रहे हैं कि ये फालतू का इंफ्रास्ट्रक्चर है। जो आखिर दूसरे कोई भी राज्य में, जो विकसित राज्य जिसको बोला जाता है या विकसित देश जिसको माना जाता है, वहां भी तो इंफ्रास्ट्रक्चर के चलते ही माना जाता है। सड़कें अच्छी होती हैं तो बिजली वहां 24 घंटे रहती है, तो पानी सभी जगह है, तो
तो वही चीज तो बिहार ने किया है। आज तक मुद्दे थे यहाँ सड़क, पानी और बिजली के, ये मुद्दा आदरणीय नीतीश कुमार जी ने खत्म किया उसको पूरा करके। अब अगला मुद्दा रोजगार का है जो कि पैरेलल में चल रहा है। अगली सरकार हमारी बनेगी तो हम लोग निश्चित रूप से उद्योग पर ज्यादा से ज्यादा ध्यान देंगे और पर्यटन पर ज्यादा से ज्यादा ध्यान देंगे। बिल्कुल, ये बात तो मैंने भी देखी है। जैसे कि एग्जाम्पल के तौर पे पहले गांधी सेतु था गंगा मैया के ऊपर, वो जो ब्रिज था गांधी सेतु, अब जाके इलेक्शन के पहले जेपी सेतु आया है। आवाजाही में बहुत सी सुविधा उसमें हो गई है। आपने अभी उसको दोनों को वन वे कर दिया है, तो इससे भी ट्रैफिक पे बहुत कंट्रोल हुआ है। मैंने बिहार के इस दौरे में अनुभव किया है। शक्ति सिंह जी, आप ये नहीं कह सकते कि इंफ्रास्ट्रक्चर जो रोड्स का बना है उससे तो आज पूरा बिहार पाटना को कनेक्ट हो चुका है, तो ये बहुत बड़ी उपलब्धि है नीतीश कुमार सरकार की। मिस्टर यादव जी, हाँ। आपको मैं बता दूं, मैंने इस शब्द का इस्तेमाल किया है गैर जरूरी इंफ्रास्ट्रक्चर के नाम पर। आप एक बात समझ लीजिए, जेपी सेतु के निर्माण में नीतीश कुमार की क्या भूमिका है मैं जानता हूं। ये तब कब के शुरू किए गए, इस पर रोड किसने बनाया, रोड की स्वीकृति किसने प्रदान की? आदरणीय लालू प्रसाद जी ने रेल मंत्रालय के समय में वो काम किया है। और ये जो बता रहे हैं ये लोग, हमने कहा गैर जरूरी, जो ऑलरेडी एमएलए हॉस्टल्स, एमएलए फ्लैट जो ऑलरेडी बने हुए थे, बढ़िया इमारत बनी हुई थी, उसको तोड़ कर करके हजारों करोड़ रुपए गैर वाजिब उसमें दहाए गए, जो बढ़िया इमारत थी, और घटिया निर्माण किए गए। उस पर हाई कोर्ट ने टिप्पणी की। एक म्यूजियम जिसपे लगभग 700 करोड़ रुपए ऑलरेडी म्यूजियम पटना में है, उस सरकारी इमारत को तोड़ कर करके उसमें इंफ्रास्ट्रक्चर के नाम पर लूट की गई। पुल में बड़े पैमाने पर इसके भ्रष्टाचार के आए हैं मामले। अब इरिगेशन में बड़े पैमाने पे लूट हुए इंफ्रास्ट्रक्चर के नाम पर। रोड और सड़क की बात मैं नहीं कर रहा हूं, बिजली सड़क की सवाल जहां तक है वो ऑलरेडी। लेकिन एक बात मैं, हाँ, विकास हुआ है, विकास हुआ है। पर कैपिटा इनकम का जो रपट आया है राज्य सरकार के यहाँ और भारत सरकार के यहाँ, वो रपट में पिछले 2 माह पहले एक जाति का पर कैपिटा इनकम बढ़ा है। एक जाति का पर कैपिटा इनकम बढ़ा है। रपट मंगवा करके पढ़ लीजिए कि ये कौन लोग हैं, हु आर पर्सन, तो आपको पता चल जाएगा कि सिंगल कास्ट, एक कोई पिछड़ा नहीं, एक कोई दलित नहीं, एक कोई कमजोर नहीं, एक कोई भूमिहार राजपूत ब्राह्मण नहीं है। ये सिंगल कास्ट है जिनके पर कैपिटा इनकम में बढ़ोतरी हुई है। नंबर 1, इसलिए मैंने कहा गैर वाजिब के नाम पर अब जिस तरह के काम किए उसके एग्जाम्पल दिया हमने। ये महात्मा गांधी सेतु पुल पहले के बने हैं, इनके समय के बने नहीं है। अब मान ली कोई भी सड़कें बनेगी, टूटेगी, अब बनते रहेंगे, ये नियमित प्रक्रिया है। लेकिन आपने जो राज्य के अंदर में, अब बताइए, सृजन के नाम पर जो लूट हुआ, आप बताइए, संस्थाओं के नाम पर लूट हुई, अबलाओं के साथ जो बलात्कार हुआ संस्थागत तौर पर, सुप्रीम कोर्ट ने क्या इस पर टिप्पणी की, राज के गाल के तमाचे मारी, पूरी दुनिया में, पूरे देश में बिहार के नाम मिट्टी में मिला। खास करके आपको मुजफ्फरपुर बालिका गृह कांड के सवाल पर एक नहीं, धान घोटाले से लेकर के कई ऐसे। ठीक है डॉक्टर सुहेली मेहता, मुझे एक दूसरा प्रश्न ये भी दिख रहा है, और मैं जबकि 4 दिन घुमा हूं और बहुत ही क्रिटिकली मैंने सब एग्जामिन किया है। पहली जो टर्म थी नीतीश बाबू की, जो सुशासन बाबू करके उनकी इमेज थी, वो मुझे इस बार नहीं दिखी जमीन पे। इस बार क्या दिखा है, शराब का डिसीजन बहुत अच्छा था, लेकिन उसके कुछ इम्पैक्ट्स ऐसे आए हैं कि हम हुच जिसे हम कहते हैं, या फिर मराठी में हम जिसको बोलते हैं कि हाथ भट्टी वाली दारू जो है, उसका चलन बढ़ा है। जो इल्लीगल शराब जो ले रहे हैं, पजेस कर रहे हैं, उसमें जो कार्रवाई की गई है उसमें भी पिछड़े लोग ज़्यादा है। तो ये जो नैरेटिव सेट हुआ है इस बार नीतीश कुमार सरकार के खिलाफ, ये भी कहीं ना कहीं एंटी इनकम्बेंसी में बहुत मेजर प्ले करने वाली है। तो ये जाके नीतीश बाबू अकेले गिर गए हैं, वो जाके इसको उभार नहीं पाए अपनी सरकार की छवि को। और उसमें जो गठबंधन अलायंस हुआ है बीजेपी के साथ, उसमें चिराग पासवान का जो एंगल है, उससे भी बहुत बड़ा सेटबैक ये जेडीयू की बस से बैठेगा, ऐसा मानना है। औरों को ऐसा लगता है कि जेडीयू और बीजेपी कंबाइन में अगर चिराग पासवान आ जाते थे तो एक स्ट्रांग अलायंस बनता था, लेकिन वो अलग हो जाने से क्षतिग्रस्त कौन होगा, तो वो नीतीश कुमार और जेडीयू होगा, और नीतीश कुमार और जेडीयू होगा तो उसका खामियाजा अब बीजेपी को भी भुगतना पड़ेगा। ये सही है?
देखिए, पहला प्रश्न आपका है शराबबंदी पर। हम्म। तो शराबबंदी बिहार में महिलाओं के ही डिमांड पर हुआ था। जिस संगठन का नाम पहले ही आपको कहा, जीविका संगठन, बहुत ही स्ट्रांग संगठन है बिहार का। और बिहार तबाह था शराब पीने वालों से, क्योंकि डोमेस्टिक वायलेंस उससे बहुत बढ़ गया था। ग्रामीण इलाके में मर्डर तक होते थे शराब पीकर। तो इस वजह से महिलाओं ने डिमांड किया मुख्यमंत्री से 2015 के चुनाव के पहले कि अगर शराब बंद होता है तब हम लोग आपका समर्थन करेंगे। तो मुख्यमंत्री जी ने कहा कि ठीक है। तो आप समझ लीजिए, ऐसे ग्रेट मुख्यमंत्री को, जो पूरे भारत में किसी महिला के मांग पर इस तरह का साहसी कदम उन्होंने उठाया, कि एक महिला ने कहा, और इतना साहसिक कदम जिससे कि राजस्व में भी कमी आई। और ये कदम उन्होंने उठाया कि नहीं, महिलाओं, आधी आबादी के स्वाभिमान, मान सम्मान का बात है, तो उन्होंने बंद करवाया। अब रही कि ठीक है, इलीगल होता है। स्मगलिंग नाम तो सब लोग सुने होंगे, पूरे देश में विदेश में स्मगलिंग होता है। उसके पीछे कानून है, उस पर कार्रवाई होती है। उसी तरह से शराब में भी कुछ लोग जो हैं वो इस तरह का काम करते हैं, ये रिपोर्ट है। लेकिन जो कोई क्राइम, ये तो क्राइम है, क्राइम अगर कोई करना चाहता है तो कानूनी उस पर कार्रवाई होती है। जेल में कई लोग बंद हैं, ऑफिसर भी बंद हैं, यहाँ तक कि यहाँ के एमएलए को भी जेल में बंद रहना पड़ा बहुत महीनों तक, फिर उसके बाद वो छूटे वहां से। तो जब कोई भी जानलेवा चीज बंद कर दिया गया है और उसको लोग कर रहे हैं, तो सरकार की जिम्मेदारी होती है उसे रोकने का। उसकी पूरी कोशिश हो रही है। हत्या के अगेंस्ट में धारा 302 लगता है, लेकिन हत्याएं भी होती हैं। लेकिन देखिए, ये कुछ लोगों तक सीमित है। ज्यादा महिलाएं बिहार में संतुष्ट है, और माननीय नीतीश कुमार जी के इस कदम से, इस साहसी कदम से महिलाएं काफी खुश हैं। घरेलू हिंसा में कमी आई है, लोगों के स्वास्थ्य अच्छे हो रहे हैं, घरों के आर्थिक स्थिति सुधर रहे हैं। इसलिए ये डिसीजन इनका बहुत अच्छा है और आगे भी ये जारी रहेगा। ठीक है, दूसरी बात ठीक है। आपने चिराग पासवान की कही। हाँ। तो चिराग पासवान कोई भी फैक्टर नहीं है हमारे यहाँ। बिहार की जनता बहुत होशियार है, फैसला करती है आर या पार, सीधा। और बीच में ये जो आपने सुना होगा कि वोट कटवा के रूप में ये है, तो वोट भी कितना काट पाएंगे ये तो बाद में देखने की चीज है। लेकिन बिहार की जनता बिल्कुल होशियार है, वो अपना मत देगी, अपने सोच समझ से देगी, या इधर देगी या उधर देगी। इसलिए इनका ये वोट कटवा का जो पोजीशन है, ये कहीं से भी, ये कहीं नहीं आ पाएंगे, कहीं नहीं रह पाएंगे। ये तो बात सही है कि बिहार में, मैं पिछली 2 इलेक्शंस भी मैंने कवर किए, आज का भी ये अभी का चल रहा है। मैं 4 दिन के लिए आया था, और मेरा ये मानना है कि अगर पॉलिटिकल एक्यूमेन, अगर कोई वोटर का भारत में सबसे अच्छा होगा तो वह बिहार में देखने को मिलता है। बहुत सटीक शब्दों में वो अपनी पॉलिटिकल लाइन भी बताता है। आम आदमी, आम बिहारी भी ये बात बताता है। मैंने किसी को एक को पूछा था कि भाई ये क्या आप देख रहे हैं, तो कैसे हो रहा है, तो उन्होंने सिर्फ एक लाइन में कह दिया, यार क्या नहीं हो रहा है, हमें रेलवे स्टेशन को अब सोने की भी जगह नहीं मिलेगी। मैंने ऐसा क्यों बोल रहे हो, तो बोले अब रेलवे प्राइवेटाइज कर दिए, रेलवे बेच दिए। बिहारी जो है वो ये सोचता है कि मुझे सोने को जगह रेलवे स्टेशन पे मिलती है, वो भी अभी मुझे मिलने वाली नहीं है। एक लाइन में उसने बता दिया है कि मूड क्या है। तो ऐसे ही बिहार में सब वोटर्स होंगे, और आप जैसे बोल रहे हैं कि आर पार की लढाई वोटर भी अपने आप में लढता है, तो वो कल के दिन दिखेगा। मी जातोय केशव उपाध्याय यांच्याकडे, भाजपचे प्रवक्ते आहेत। केशव, पुन्हा तोच प्रश्न आहे की तुम्ही अलायन्स कसं करता, ते अलायन्स कसं नर्चर करता। भाजपच्या बाबतीत बिहारमध्ये काय दिसतंय, तर भाजपच्या बाबतीत बिहारमध्ये हे दिसतंय की सत्ताधारी जेडीयू बरोबर भाजप आहे, पण अलायन्स करताना भाजप म्हणतंय एनडीए सरकार। आज पाटण्यामध्ये किंवा इतरत्र दरभंगा, मुझफ्फरपूर, नालंदा सगळीकडे नरेंद्र मोदींचे कटआउट्स दिसत आहेत, सोबत नितीश कुमार दिसत नाहीयेत। त्यातल्या त्यात चिराग पासवान यांची जी खेळी आहे ती भाजपमधल्या चाणक्यांनी केली, असं एक परसेप्शन अमॉंग्स द वोटर्स पसरलेला आहे। त्यामुळं कुठेतरी पहिल्यांदा मला स्वतःला असं अनुभवत आहे की भाजपची रणनीती बिहारच्या निवडणुकीमध्ये भरकटली आहे। किंबहुना ज्येष्ठ नेत्यांना पुरेसा वेळ बिहारला देता आला नाही, किंबहुना राज्यातले जे भाजपचे चेहरे होते ते कोरोनामुळे क्वारंटाईन किंवा आयसोलेटेड झाले, त्याचाही मोठा फटका हा भाजपला बसू शकतो।
आशिष जाधव आपल्या मतानुसार भाजपची खेळी रणनीती ही बऱ्याच वेळा भरकटलेली असते हे मला माहिती आहे. प्रश्न असा आहे की मुळामध्ये आपण ही चर्चा कशाच्या आधारावर करतो आहोत, तर आत्ता जे एक्झिट पोल काल परवा आले त्या एक्झिट पोलच्या आधारे सगळी चर्चा आपण करतो आहोत. मी आत्ता दोन्ही प्रवक्त्यांचं जे बिहारला बसलेत JDUचे आणि दुसरे यादवांचे दोघांचे मी ऐकलं. मुळात लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी एक्झिट पोलचं एक मर्यादा आहे. आपण म्हणजे मला तर आज खूप बरं वाटलं की एक काळ असं ते काँग्रेस एक्झिट पोलच्या चर्चेवर प्रवक्त्यांना पाठवत पण नसेल, पण आज किमान काँग्रेसने ते तरी केलं की एक्झिट पोलच्या चर्चेवरती महाराष्ट्रातच प्रवक्ते तरी पाठवले. एक्झिट पोलचं जर का बघितलं तर काँग्रेस कदाचित बिहारमध्ये रिवाईव्ह होऊ शकते. कसे आलेत मी त्या मुद्द्यावरती येणार आहे. तेजस्वी यादवचा घात झाला तर तो काँग्रेसच्या 70 जागांमुळे होईल. मी परवाही बोललो होतो, काँग्रेसला 70 जागा सोडून मोठी चूक राजदनी केलेली आहे. त्यात 20 ते 25 उमेदवार हे नीट गेलेले नाहीयेत. त्यामुळे बिहार काँग्रेसमध्येच नाराजी आहे. आशिष जाधव मला पूर्ण तर करू द्या की माझं मी मुळात असं आहे की त्यामुळे या एक्झिट पोलचं महत्व जे असतं ते गेल्या अनेक दिवसातले आपण एक्झिट पोल बघितलेत. अगदी शेवटचा झारखंड मधला एक्झिट पोल घ्या, त्यावेळी एक चित्र वेगळं झालं, प्रत्यक्षात दुसरं आलं. त्यामुळे अनेक लोकसभेचं तर कुणीच प्रेडिक्ट केलं नव्हतं करेक्ट. त्यामुळे 1, 2, 3 दिवस वर्तमानपत्र, टीव्ही वाहिनी आणि एकूण उत्साहित प्रेक्षक जो असतो किंवा जो मतदार असतो त्याच्यासाठी एक दिशादर्शक चर्चा करण्यापुरतं त्या एक्झिट पोलचं महत्व नक्की आहे आणि आम्ही त्या एक्झिट पोलचा जे येईल त्याचा आदर करतो. नंबर 1. नंबर 2, मला आता ते JDUचे प्रवक्ते सांगत होते की लालू प्रसाद यादवांच्या काळात रस्त्याचं काम सुरू झालं. ज्या लालू प्रसाद यादवांचं नाव ते आता घेत आहेत त्या लालू प्रसाद आणि राबडी देवींचा फोटो सुद्धा आता त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये वापरला गेला नाही. यातच ते सगळं काही आलं की त्यांचं ते जे जंगलराजचं जे ओझं होतं तेच त्यांना मान्य जनता दलाच्या त्या तेजस्वी यादवांना, आणि म्हणून ते आपल्या आई वडिलांचा सुद्धा फोटो वापरायला तयार नाहीत. यातच सगळं आलं. राहिला विकासाचा प्रश्न असा आहे की नितीश कुमारांचं जे आहे शेवटी बिहारच्या जनतेसमोर 2 प्रश्न होते. एक, विकासाच्या बाजूने जायचं का जंगलराज जिथे बिहार सुरक्षित नव्हता अशा बिहारच्या पुन्हा एकदा बिहार त्या दिशेने न्यायचा. भारतीय जनता पार्टीपुरता प्रश्न विचारलात. होय, एनडीएचं सरकार, एनडीए म्हणून आम्ही इलेक्शन लढतोय. आमच्या अध्यक्षांनी आणि सर्व नेत्यांनी स्पष्ट केलंय की तिथे जागा कितीही म्हणजे जागांचं काही प्रमाण असलं तरी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील. हे स्पष्ट केल्यानंतर मात्र तरी तुम्हाला प्रश्न असा वाटतो की काय तुम्ही नितीश कुमार एकटे पडलेत का, त्यांना तुम्ही सोबत घेत नाही का. चिराग पासवानच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट स्वच्छ केली आहे की भारतीय जनता पार्टीचा त्याच्या आघाडीशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये किंवा नितीश कुमार यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम, मतभेद अशा प्रकारचं नाही. किंबहुना एकत्रितपणे निवडणुकीला गेलो आणि बिहारची जनता, आता मी किती दावा केला की आता जे तेजस्वी यादवचे प्रवक्ते इथं बसलेत त्यांनी किती दावा केला की 221 पैकी 221 जागा तेजस्वी यादव जिंकणार असा दावा जरी ते आता या क्षणाला केला तरी त्यातनं काही साध्य हशील काहीच होणार नाही. त्यामुळे एक्झिट पोलला जेवढं महत्व द्यायचं तेवढं महत्व देऊ आणि उद्याच्याला पुन्हा चर्चेत आपण बोलूया. अगदी बरोबर आहे. मी नीला लिमये यांच्याकडे जातोय, काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत. नीलाताई, पुन्हा तोच प्रश्न आहे की काँग्रेस इथे कमजोर आहे, पण अलायन्समध्ये राजदनी काँग्रेसला 70 जागा सोडल्या आहेत. मी आत्ताही म्हणालो की 70 जागा काँग्रेसची ताकद बघता जास्त सुटलेल्या आहेत. 20 जागा तरी काँग्रेसला तेजस्वी यादवांनी जास्त सोडलेल्या आहेत. त्यात पुन्हा काँग्रेसचा एक इंटरनल प्रॉब्लेम असतो तिकीट वाटपाला घेऊन. तर बिहारमध्ये पाटण्यामध्येच काँग्रेस मुख्यालयात ही चर्चा होती की 20 ते 25 तिकिटा ज्या काँग्रेसच्या गेल्यात त्या मेरिटवरच्या नाही आहेत. कारण याआधी लालूजी स्वतः तिकीटं द्यायचे आहेत काँग्रेसचे. यावेळेस लालूजी नसल्यामुळं तो घोळ झाला असेल. काँग्रेसनं पुन्हा राहुल गांधी 8च सभा घेतल्या. राहुल गांधींसाठी हे इलेक्शन महत्त्वाचं नाही का? जिथं काँग्रेसला माहिती आहे की तेजस्वी यादव यांची लाट येऊ शकते, त्याला वाढवण्यासाठी काँग्रेसने काय केलं असं मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? मला वाटतं पहिली गोष्ट आशिषजी, ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत ना की एक्झिट पोलचा निर्णय काय दिसतोय आता
काय सांगतायत आणि दुसरं म्हणजे काय चर्चा कुठे झाल्या होत्या, काँग्रेस मुख्यालयात काय झाल्या आणि काय झाल्या, हे दोन्ही आपण बाजूला ठेवूया. माझ्या मते मगाशी केशवजी म्हणाले ते खरं आहे. एक्झिट पोल काय सांगतात त्याच्यावर आपण नको जाऊया, आपण काही वास्तव गोष्टी बघूया. ठीक आहे, आपण म्हणालात की 8 सभा काँग्रेसने घेतल्या. एक आपण लक्षात घेऊया, काँग्रेस पक्षाची आतापर्यंतची जी रणनीती ज्या प्रकारची राहिलेली आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये, त्याच्यामध्ये राहुलजींची सभाही असतेच. यावेळी आपण जर पाहिलं तर सुरजेवाला जे आहेत ते आणि पवन खेरा तिथे अक्षरशः संपूर्ण वेळ होते. सुरजेवाला तर होतेच, ते AICCचे पदाधिकारी आहेत आणि अशा वेळी त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली होती आपण जर पाहिलं असेल. त्यामुळे एका रीतीने काँग्रेसने हे ठरवलं की सुरजेवालांकडे जबाबदारी आहे आणि त्या रीतीने आमचे प्रभारी शक्तिसिंगजी ते सुद्धा होते, ते तिकडे होते. ह्या सगळ्यांनी ती जबाबदारी पेलली. मला असं वाटतं आपण वास्तव बघितलं पाहिजे. एक्झिट पोल सोडून देऊया, कोण काय होणार आहे कोणामुळे. आता असं आहे, अलायन्समध्ये जेव्हा राजदनी मिळून हा निर्णय घेतला आणि यावेळी CPI CPM सुद्धा या एकजुटीत आहेत, फार महत्त्वाची गोष्ट मलाही वाटते. आणि हे सगळे पक्ष एकत्र असताना ही खूप वेगळ्या रीतीने या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. जुने जे सगळे चेहरे होते ना, मग ते लालूजी असतील, शरद यादवजी असतील, रामविलास पासवानजी असतील, हे सगळे चेहरे आज या बिहारच्या निवडणुकीमधनं बाजूला आहेत. आपण लक्षात घेऊया, सगळे नवीन चेहरे, एक नितीश कुमार ऑफकोर्स ते आहेत, पण बाकी जे सगळे मुलं आहेत ते सगळी नवीन पिढीची लोक या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे जंगलराज म्हणून जे केशवजी म्हणतात ना, मला असं वाटतं एक आपण लक्षात घ्या, कोणाचं इथे बाजू किंवा विरोध घेण्याचा प्रश्न नाही. रॉबिनहुड पण एक जंगलराज मधलाच होता, आपण लक्षात घेऊया. म्हणजे लालू प्रसादांची तुलना मी त्यावर जंगलराज आणि आजचं वास्तव यामध्ये एक पिढी निघून गेलेली आहे. 20 वर्षाची एक मिनिट एक्झॅक्टली मी तेच सांगते. आजचा जो 20 वर्षाचा मुलगा आहे तो 15 वर्ष मगाशी जे जीविका संघटनेचा उल्लेख केला, फार महत्त्वाची गोष्ट आहे ती. आणि म्हणून नितीश कुमारांची जी पहिली 5 वर्ष होती ती निश्चित वेगळी होती, पण नंतर त्यांचं राजकारण चुकलं असं मला वाटतं. आणि ते बिहार असं राज्य आहे जिथे रथयात्रा अडवली होती. आपण हे विसरता कामच नाही. लालू प्रसादजी तेव्हा हे म्हणाले होते, अरे मंदिर बनाओ लेकिन ये सोचो कि घंटी कौन बजाएगा, कोई बचेगा नाही, असं म्हणाले होते. हे मी तेव्हा म्हणजे जे समजून घेत होते राजकारण, हे मी विसरू शकत नाही. त्या बिहार राज्यामध्ये आज संपूर्ण नवीन पिढी उतरलेली आहे, त्या रीतीने त्याकडे पाहिलं पाहिजे. वास्तव काय आहे, 10 लाख नोकऱ्या देऊ असं जेव्हा तेजस्वी यादव म्हणाले, भारतीय जनता पक्षाने त्याची खिल्ली उडवली होती. तुम्ही बघा, त्यांनी आकड्यांसकट सांगितलं होतं की 10 लाख नोकऱ्या कशा आम्ही देऊ. आज त्यांनी निवडणूक मुद्द्यांवर आणलेली आहे. त्यांनी जे 4 गोष्टी त्या जे म्हणाले, पढाई, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की सिंचाई, दवाई, आणि चौथं ते म्हणाले कमाई, म्हणजे लोकांचा रोजगार वाढवणे. ही मुद्द्यांवरची निवडणूक आहे. एक देशभक्ती, एक मंदिर बनाव आणि कोणाच्या तरी विरोधात जायचं, अशा रीतीने ही निवडणूक ते लढत नाही आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे, त्या रीतीने त्याकडे पाहिलं पाहिजे. आणि एकच मुद्दा मांडू इच्छिते, चिराग पासवान यांनी एक सुद्धा त्यांचा कॅन्डिडेट माझ्या समजुतीने, तुम्ही करेक्ट करा पाहिजे असेल तर, त्यांनी BJPच्या समोर का उभा केला नाही हो, कुठेही नाही. इनफॅक्ट त्यांच्या सभांमध्ये भारतीय जनता पक्षाचे त्यांचे महत्त्वाचे नेते हे स्टेजवर बसलेले आहेत. आणि आता केशवजी असं म्हणतात आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने कायमपणे हे जे चालवलेलं आहे ना, की सोबतचा त्यांचा जो व्यक्ती असतो, इथे शिवसेना होती महाराष्ट्रात पूर्वी, आता इथे नितीश कुमार आहे, त्यांना कसं डिच करायचं, त्यांना कसं जे मोठा भाऊ होता त्याला छोटा भाऊ करायचं, त्याची ही खेळी आहे. आणि मला असं वाटतं बिहारची जनता हे निश्चित समजून घेईल. ठीक आहे. आपल्यासोबत श्रीमंत माने ज्येष्ठ पत्रकार आहेत, लोकमतच्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादकही आहेत. मी श्रीमंत माने यांना हाच प्रश्न विचारणार आहे. श्रीमंत माने, तेजस्वी यादव यांची सभा, त्या सभांना होणारी गर्दी आपण बाजूला सोडूया, तो चर्चेचा विषयच नाही आहे. पण तेजस्वी यादवांमुळे ही निवडणूक रंगतदार झालेली आहे. या निवडणुकीचे इक्वेशन्स तेजस्वी यादवांचा झंझावात मोडू पाहते आहे. राहुल गांधींनी 8 सभा केल्या असतील, पण त्यांच्याही हे लक्षात आलं आहे की आपल्या सभा महत्त्वाच्या नाही आहे. तेजस्वी यादव हे आता ज्या पद्धतीनं सुटले आहेत किंवा त्यांच्या अवतीभोवती आता जो निवडणूक फिरते आहे ती फिरू द्या, आपण थोडं साईडला जाऊया, हाही विचार असू शकतो.
पण मला जे दिसतंय ना की तेजस्वी यादव इज अ व्हेरी गुड पॉलिटिकल कम्युनिकेटर. त्यांनी त्यांच्या वोटर्स बरोबर त्यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या पंचेसमधून जे कम्युनिकेट केलेलं आहे ना ते खूप व्यवस्थित आहे. ते नॅरेटिव्ह सेट करणारा आहे. तिसऱ्या टप्प्यापर्यंत सुद्धा त्यांनी ती लय त्यांच्या प्रचाराची, त्यांच्या प्रचाराच्या झंझावाताची, त्यांच्या सभांची सोडलेली दिसली नाही. खूप वर्षांनंतर असा एक रिजनल लीडर दिसलेला आहे की जो राष्ट्रीय नेतृत्वाला त्याच्या परीनं का होईना, त्याच्या स्तरावर का होईना टक्कर देऊ पाहतोय. आणि ही एक खूप जमेची बाजू तेजस्वी यादवांच्या बाबतीत आहे. त्यांचं उद्या काय होईल माहिती नाही, पण तेजस्वी यादव हे लालू प्रसाद यादव यांचे वारसदार त्यांच्यापेक्षाही काकणभर सरस ठरू शकतात अशी चुणूक अनेकांना दिसली आहे. तशीच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बिहारच्या निवडणुकीने काही नवे ट्रेंड सेट केले आहेत असं दिसतंय. एकूण प्रचाराचा एकूण रागरंग किंवा एक्झिट पोलमध्ये जे आपल्या समोर चित्र येत आहे, आपल्याकडचे एक्झिट पोल तितकेसे अचूक नसतात. आता आपण अमेरिकेचं निवडणूक नुकतीच पाहिली, अमेरिकेची निवडणूक. तिथले एक्झिट पोल अगदी कास्ट क्रेडर किंवा म्हणजे क्लास जो सोसायटीतले वेगवेगळे वर्ग जे आहेत त्या वर्गाच्या रिप्रेझेंटेशनपासून अतिशय अचूक पद्धतीने मांडले जातात. आपल्याकडे ते थोडंसं सरदपोटपणे केलं जातं आणि त्यामुळं आपल्याकडं ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोलची तितकीशी विश्वासार्हता नाही आहे. बिहारमध्ये आत्ता साधारणपणे पोल ऑफ दी ऑल एक्झिट पोल्स जर पाहिलं तर आपल्याला असं चित्र दिसतं आहे की तिथं एज जे आहे ते महागठबंधनला आहे. आणि राहिला प्रश्न तेजस्वी यादवचा. मला असं वाटतं की ही जी निवडणूक होते ही कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये मजुरांचे झालेले हाल, सामान्य माणसांचे एकूण उत्पन्न घटलेलं, ते ज्या काही एक त्रास सामान्य लोकांना जो सहन करावा लागतोय त्याच्या पार्श्वभूमीवर झालेली निवडणूक आणि ते मुद्दे निवडणुकीमध्ये आणण्याचा प्रयत्न असं एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला लालू प्रसाद यादवांचा जो बेस आहे ज्याला माय कॉम्बिनेशन म्हणतो, एम फॉर मुस्लिम आणि वाय फॉर यादव, एक म्हणजे अगदी एक्झिट पोलमधला जो चाणक्याचा जो त्यांनी ज्या पद्धतीचा सर्वे केला तर त्याच्यामध्ये साधारणपणे 69% यादवांची मतं ही महागठबंधनकडे जात आहेत असं त्यांना दिसलं आणि 80% मुस्लिमांची मतं ही महागठबंधनकडे जात आहेत. उरलेले जे सगळे क्लास जे आहेत, सेगमेंट जे आहेत, जे सोशल सेगमेंट जे आहेत ते उच्चवर्णीय आहेत, त्याच्यामध्ये SC, OBC, EBC वगैरे ते आहेत, त्याच्यामध्ये मात्र NDA पुढं आहे. तुम्ही सुरुवातीला जो एक भीती व्यक्त केली होती की या पद्धतीचं पोलरायझेशन MYच्या विरोधात होऊ शकतं का, तर ती पॉसिबिलिटी कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकेल. तेजस्वी यादवांच्या बहुतेक सगळ्या सभांना जी प्रचंड गर्दी होत होती, विशेषतः उडण खटोला ज्याला आपण हेलिकॉप्टर म्हणतो, तो हेलिकॉप्टर पाहण्यासाठी येतात की काय असं सुरुवातीला वाटत होतं. परंतु जे नॅरेटिव्ह सेट केलं तेजस्वी यादवांनी, या एक्झिट पोलनी कुठल्या मुद्द्यांवरती लोकांनी मतदान केलं याचं ज्या वेळेला काही सर्वेक्षण केले त्यावेळेला सगळ्यात जास्त जे 35% साधारणपणे लोकांनी मतदान जे आहे ते अनएम्प्लॉयमेंटच्या मुद्द्यावरती केलं असं समोर आलं. डेव्हलपमेंटच्या विकासाच्या मुद्द्यावरती साधारणपणे 28-29% आणि तिसरा जो मुद्दा आहे तो 17% करप्शनचा आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की इमोशनल इश्यूज नाही आहेत, भावनेच्या भरात वाहून जाण्याचा प्रकार नाही आहे. किमान जे मतदान करून बाहेर पडलेल्या लोकांनी कुठला मुद्दा सांगितला त्याचं जरी आपण साधारणपणे जर लक्षात घेतलं तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 3 टप्प्यामध्ये झालेली जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये ती लय जी आहे ती शेवटपर्यंत सुटली नाही आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसतंय. आणखी एक मेजर एक डिफरन्स जो मगाशी आपल्या जनता दल युनायटेडच्या ज्या प्रतिनिधी सांगत होत्या त्या की महिलांचं मोठ्या प्रमाणावरती गेल्या 3 वेळेला नितीश कुमारांना मतदान झालं. मी यावेळेला नाही जाऊ शकलो, परंतु गेल्या निवडणुकांमधला जो बिहारमधल्या दौऱ्याचा जो अनुभव आहे तर लॉ अँड ऑर्डरच्या मुद्द्यावरती, ज्या जंगलराजच्या मुद्द्यावरती ही सगळी निवडणूक न्यायचा प्रयत्न झाला. आणि आत्ता जे नवीन फर्स्ट टाइम किंवा सेकंड टाइमचे वोटर आहेत त्यांना जंगलराजचे फारसे अनुभव नाही आहेत, कारण ते सुशासन बाबूंनी लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन बऱ्यापैकी सुधारवल्यामुळं विशेषतः महिलांनी, म्हणजे 2010ची निवडणूक आपल्याला आठवत असेल की महिलांचं मतदान एकदम 10% वाढलेलं होतं आणि ती सगळी मतं नितीश कुमारांना गेलेली होती. ट्रॅडिशनली ज्यांच्या घरामध्ये
जेपींच्या पासून या पद्धतीचं ज्यांचं राजकारण चालतंय त्यांच्या घरातल्या महिलांनी सुद्धा नितीश कुमारांना मतं दिली होती. आत्ता यावेळेला मात्र आत्ता जे सर्वे समोर येत आहेत त्याच्यापर्यंत साधारणपणे 3 ते 4% महिलांची जास्तीची मतं ही महागठबंधनकडे जाताना दिसत आहेत. हे मला वाटतं की ह्याच्यातला मोठा चेंज आहे. आणि या निवडणुकीमध्ये जवळपास एक 62-63% लोकांनी बदलाच्या बाजूनी आम्ही मतदान करतोय असं सांगणे किंवा 37-38% लोकांनी नितीश कुमारांचा परफॉर्मन्स चांगला नाही आहे असं म्हणणं, पुअर आहे असं म्हणणं, मला वाटतं की हे निर्णायक ठरेल. आता उद्याचे जे आपण एक्झिट पोलवरती ज्याच्यामध्ये चर्चा करू त्याच्या अनुषंगाने हा महिलांचा फॅक्टर आहे, यूथ जो आहे त्याचा फॅक्टर आहे आणि अँटी इन्कम्बन्सी 15 वर्षाची 3 टर्म्सची अँटी इन्कम्बन्सी नितीश कुमारांना भोगावी लागते. ती भाजपला त्या पद्धतीनं फेस करावी लागत नाही, कारण भाजप नेहमी डेप्टी सीएम किंवा धाकट्या भावाच्या भूमिकेमध्ये राहिला आहे. आणि त्यामुळं हे खूप इंटरेस्टिंग असेल की एक्झिट पोलचे आत्ता जे कल समोर येत आहेत ते उद्या नेमके कसे प्ले होत आहेत. तेजस्वी यादवनी हे जे काही गर्दी जमवली ती किती मतांमध्ये परावर्तित झाली आहे, कारण गर्दी भरपूर सभांना होऊन सुद्धा ते मतावरती परिवर्तित होत नाही असा आपल्याकडचा अनुभव आहे. ते जे काय बोलतात 10 लाख रोजगार अमुक तमुक, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने 19 लाख स्वयंरोजगाराचा मुद्दा काढला. तर मला असं वाटतं की नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये मात्र तेजस्वी यादव यशस्वी झालेत आणि हे निवडणुकांच्या दृष्टीनं आणि सामान्य माणसाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही पोटापाण्याचे प्रश्न सोडून भावनिक मुद्द्यांकडे जर तुम्ही जात राहिले तर अंतिमतः सामान्य माणसाचं नुकसान होतं. आणि मला असं वाटतं की बिहारच्या निवडणुकीने या गोष्टी थोड्या स्पष्ट होतात बऱ्यापैकी. एक ज्याला आपण वेलकमिंग गेस्चर म्हणतो वोटर्सचं, इलेक्ट्रोलचं, तर ते आपल्याला या निमित्तानं दिसतं. हे खूप महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं. मी तेजस्वी यादवच्या जवळपास 4 सभा कव्हर केल्या आणि मला काय दिसलंय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण अनेक नेते आहेत की ज्यांच्या सभांना खूप गर्दी असते, पण ती सभा ही स्टेज मॅनेज असते. म्हणजे समोर खुर्च्या टाकलेल्या असतात, लोक तिथं आणलेली असतात. तेजस्वी यादवांच्या सभेत काय दिसलेलं आहे, एक तर तो सभेला आलेला जो कोणी त्यांचा चाहता किंवा समर्थक आहे तो वकल आहे, तो प्रचंड बोलका आहे, त्याचं एक पॉलिटिकल ॲक्युमेन आहे, तो ते मांडतोय, त्याला एक मत आहे, असा तो समर्थक किंवा चाहता किंवा त्या सभेला येणारा मला दिसला आहे. त्यामुळे त्या गर्दीचं मतांमध्ये रूपांतरित होईल असं मला तरी वाटतंय. तेव्हा वाटलं मला. आता उद्या प्रत्यक्ष निकालात काय होईल माहिती नाही, कारण आपण जेव्हा म्हणतो की महाराष्ट्रातही नेत्यांना गर्दी होते पण त्यांना मतं मिळत नाहीत, तर कदाचित हा समज तेजस्वी यादव उद्या खोडून काढतील असं दिसतंय. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण रोकटोक पोल बघूया. आपला आजचा रोकटोक पोल बघा. बिहारमध्ये सत्तांतर होणार का? 84% लोक या रोकटोक पोलमध्ये जो 24तास.com या वेबसाईटवरती झालेला आहे, 84% लोक म्हणतायत होय बिहारमध्ये सत्तांतर होणार. 16% लोक म्हणतायत की बिहारमध्ये सत्तांतर होणार नाही. आता बघायचं आहे की बिहारमध्ये नेमकं काय होतंय. आपण ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी थेट G24 तासचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे जाणार आहे. गेल्या 25 दिवसांपासून रामराजे शिंदे हे बिहारची निवडणूक कव्हर करतायत. G24 तासच्या प्रेक्षकांना त्यांनी तिथनं वेगवेगळ्या बातम्या आणि वार्तांकन करून दाखवलेलं आहे. उद्याही प्रत्यक्ष काउंटिंग डेच्या दिवशी, रिझल्ट डेच्या दिवशी ते पाटण्यात असणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक बिहारचे नेतेसुद्धा असणार आहेत. मी त्यांच्याकडे जाणार आहे की या क्षणी जेव्हा उद्या बिहारमध्ये मोठा दिवस आहे, उद्या निवडणुकीचा फैसला होणार आहे, तर वातावरण काय, लोकांच्या भावना काय आहेत, एक्झिट पोलमधून काय चर्चा प्रत्यक्ष जमिनीवरती सुरू झाली आहे, हे सर्व काही मी त्यांना विचारणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पाटण्याला. G24 तासचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत. रामराजे, या निवडणुकीच्या निमित्तानं किमान 2/3 बिहार तू पालथा घातलेला आहे. 3 टप्पे बिहारचे कव्हर केलेले आहेस. इतर वेळी बिहारच्या निवडणुकीमध्ये सामाजिक समीकरणं, सोशल इक्वेशन्सची जास्त चर्चा होते. विशेषतः कास्ट कॉम्बिनेशन्स आणि परम्युटेशन्समध्ये निवडणूक फिरते. यावेळेस जाणवत आहे का की काही ठिकाणी कास्ट फॅक्टर हा महत्त्वाचा राहील, काही ठिकाणी एखाद्या वेळेस अलायन्समधली गडबड सुद्धा महत्त्वाची राहील, काही ठिकाणी तेजस्वी यादव हा एक्स फॅक्टर असेल, काय दिसतंय?
बिलकुल आशिष सर, खरं तर कास्ट कॉम्बिनेशन इथं आत्तासुद्धा चालणार आहे, परंतु तो कोणकोणत्या भागामध्ये चालणार आहे ते पाहावं लागणार आहे. कारण बहुतांश तरुणांनी विकासाला, रोजगाराला, या मुद्द्याला महत्त्व दिलेलं आहे. पण जो बेल्ट आहे सीमांचलचा, जिथे MY समीकरण चांगलं चालतं, तेजस्वीचा गड आहे, त्या ठिकाणी मात्र जातीवर झालेलं आहे मतदान. आणि इतर ठिकाणी मात्र अँटी इन्कम्बन्सी, रोजगार या मुद्द्यावर मतदान झालेलं आहे. त्यामुळं आता संभ्रम जो बिहारच्या मतदारांनी केलेला आहे तोच आहे. मी आणखीन एका मुद्द्याकडे लक्ष वेधायचं मला, की बिहारचा मतदार किती चालाक आहे. मागील 3 निवडणूक झाल्या, 2005, 2010 आणि 2015. या तिन्ही निवडणुकांमध्ये जे एक्झिट पोल आले त्याच्या विरोधामध्येच सरकार स्थापन झालेलं आहे. म्हणजेच की तिन्ही एक्झिट पोलचे अंदाज जे आहेत ते चुकीचे ठरलेले आहेत, हे बिहारच्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. आत्तासुद्धा आज मी दिवसभर पटण्यामध्ये फिरत होतो, परंतु प्रत्येक नेत्याला भेटताना त्यांच्या मनामध्ये अजूनसुद्धा धाकधूक आहे की नेमकं कोणाचं सरकार येणार. हे बिहारच्या मतदारांनी केलेलं आहे. कोणीही जल्लोष करत नाही आहे. खरं तर तेजस्वी यांचा वाढदिवस होता, काही लोक भेटायला आली, परंतु त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की आपण जल्लोष करायचा नाही आहे. तर ही धाकधूक जी आहे ती बऱ्यापैकी आहे. 2-3 मुद्द्याकडे मला आता लक्ष वेधायचं आहे, कारण आपले RJD आणि JDUचे आहेत प्रवक्ते, त्यांना सुद्धा बोलायचं आहे. पहिला मुद्दा म्हणजेच की स्थलांतरिताचा, जे की श्रीमंत माने यांनी प्रश्न उपस्थित केला होता. परंतु मी काही गेल्या दिवसापासून ऑब्झर्व केलेलं आहे की स्थलांतरित जेवढे आले होते या ठिकाणी 16 लाखाच्या आसपास होते, 60% लोक आता परत गेलेले आहेत मतदान होण्याच्या अगोदरच. मग 40% जे मतदार आहेत ते अद्याप इथे आहेत. मग हा डिसाइडिंग फॅक्टर जो आहे तो फॅक्टर कसा चालणार या ठिकाणी, आणि तो जो 40% उरलेला आहे तो कोणाला मतदान करणार आहे हे सुद्धा त्यामध्ये राम असंही आहे की स्थलांतरितांचा जो मुद्दा आहे त्यांनी जो आम बिहारी आहे त्याचे सेंटिमेंट्स हर्ट झालेले आहे. जो मायग्रंट लेबर आहे, जो परत गेला आहे, तो वोटर आहे म्हणून हर्ट किंवा सेटबॅक नाही आहे. तर त्या सेंटिमेंट्समुळे काहींना जास्त आपले सेंटिमेंट्स दुखावले गेलेले आहेत. त्याचा परिणाम हा मायग्रेशनचा मुद्दा इन जनरल तसा आहे. हा रामराजी कंटिन्यू. हा हा बरोबर आहे. आणि दुसरा मुद्दा जो आता सांगण्यात आला होता आपल्या JDUच्या प्रवक्त्याने, तो म्हणजे की महिला मतदारांचा. महिला मतदार जो आहे तो मागील काही 2-3 निवडणुकीपासून वाढलेला आहे. अगोदर आपल्याला माहिती आहे की 2010ला तो 52% होता, 2015ला जो आहे तो 57% झालेला, म्हणजे की 6% हा महिला मतदार वाढलेला आहे. आणि तो डिसाइडिंग फॅक्टर झालेला आहे. यावेळेस जी टक्केवारी आहे ती पण 57%च्या आसपास महिलांनी मतदान केलेलं आहे. मग हा डिसाइडिंग फॅक्टर जो असणार आहे महिला मतदार, तो कोणाच्या बाजूने झुकतोय ते सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं मला म्हणायचं आहे की शिक्षक 3.5 लाख शिक्षक आहेत आणि तेच बूथवर असतात बूथ मॅनेज करण्यासाठी, किंवा तिथं त्यांची ड्युटी असते. हे शिक्षक सरकारवर प्रचंड नाराज आहेत आणि एका शिक्षकाचा किमान 50 लोकांवर तरी प्रभाव असतो. तर अशा वेळी शिक्षकांचं सुद्धा म्हणजे की बूथ मॅनेजमेंटमध्ये शिक्षकांचा महत्त्वाचा रोल आहे की जो सरकारवर नाराज आहे, त्यांना परमनंट केलं नाही, अनेक सुविधा दिल्या नाहीत नितीशने. त्यामुळे तो एक डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे. मला आश्चर्य याचं वाटतं अजूनसुद्धा उद्या निकाल आहे, परंतु अद्याप EVMचा विषय कोण काढला नाही आणि त्याच्यावर कोणी संशय व्यक्त केलेला नाही की EVMमुळं किंवा आता उद्या जसं निकाल येईल तसं आपल्याला कळतील म्हणा, परंतु EVMवर ठीक आहे. पूर्वसंध्येला तरी आता EVMची चर्चा नको आहे आणि EVMचा विषय हा चर्चेत येणार नाही असं आपण आता तरी या क्षणी मानूया. माझा वेळ संपलेला आहे. मी शेवटी शक्तिसिंग यादव यांच्याकडे चाललोय. राजदचे विद्यमान MLA म्हणजे आमदार आहेत. शक्तिसिंह जी, वक्त की पाबंदी है, बिल्कुल सटीक आंसर चाहिए 1 या 2 लाइनों में. आपकी पार्टी ने भी, राजद ने खुद का एग्जिट पोल निकाला होगा, क्या आंकड़े देंगे महागठबंधन को? आशीष जी, मैंने शुरू में ही कहा था कि हम लोग पूरी तौर पर मानते हैं कि जो बिहार की जनता का, वोटर्स का जो टेम्परामेंट है वो बिल्कुल एंटी नीतीश है. और हमने एक नारा दिया था, ये पार्टी A to Z की पार्टी है, कोई M बाई नहीं है. ये तो सर्टेन लोगों ने हम पर इल्जाम लगाया है. हमारे ऊपर सोशल रिफॉर्म का, जब हमने सोशल रिफॉर्म किया तो जंगल राज कहा गया. हम अब जब जलाद राज कहने में हम लोग कहते हैं तो तकलीफें होती है. जहाँ संस्थागत रेप होता है तो उसको जलाद राज कहते हैं तो तकलीफ होती है. हम इन बातों पर नहीं कहेंगे. जहाँ पर आपने लिकर माफियों के सवाल पर जो बातें आई, लिकर माफिया ऐसे लोग हैं जिनके एक अन्य मार्ग में चीफ मिनिस्टर के साथ फोटो छपे, जो उनके पार्टी के प्रेसिडेंट हैं, हरनौत पार्टी के प्रेसिडेंट हैं. FIR हुआ, सत्ता संरक्षित लोग थे, उनके कारण
क्योंकि उन पर FIR हुआ तो वहां से सुपरिटेंडेंट को बाहर किया गया, कलेक्टर का तबादला कर दिया गया। अब इन बातों को छोड़िए, सवाल एक नंबर यह है कि माइग्रेंट लेबर से लेकर करके चाहे वो जो भी गरीब है, सब लोग चाहता, सब लोग लाचार है, बेबस है। एक पैसे के बिना कोई ब्लॉक में कोई काम नहीं होता है। सवाल बहुत दुखद स्थिति है राज्य के अंदर में, लेकिन सर्टेन लोग एक ऐसा एस्टेब्लिश करना चाहते हैं परसेप्शन अपने डेंट और पेंट के सवाल पर कि हम बिहार में विकास क्या, डेवलपमेंट फॉर हुम, विकास किसके लिए? विकास मुट्ठी भर लोग के लिए, जिनका जो है जिनका बढ़ा है पर कैपिटा इनकम, उनके लिए, एक खास जाति के लिए जिनका पर कैपिटा इनकम बढ़ा है। अब यहाँ पर पूछिए कि यहाँ जो अपर कास्ट के लोग हैं उनका बेचारा का क्या हाल है, उनसे पूछिए उनका क्या हाल है। ठीक है सर जी। डॉक्टर सुहेली मेहता, आपको ऐसा लगता है कि जेडीयू बीजेपी कंबाइन इससे बेहतर चुनाव लड़ सकती थी? खासकर बीजेपी के जो नेशनल मुद्दे हैं उनको हम अगर नीतीश जी की रणनीति के मुद्दों को क्लब करते थे, साझा हम प्रचार करते थे, साथ में ये इलेक्शन लड़ते थे, तो आपका और ज़्यादा सक्सेस रेट आपका बढ़ सकता था, ऐसा लगता है अभी? नहीं, चुनाव में कहीं कोई कमी नहीं हुई है, हमारी कोशिशों में कहीं कमी नहीं है और हम जीत रहे हैं। जो एग्जिट पोल आ रहा है, ये एग्जिट पोल साइलेंट वोटर के अनुसार नहीं आ रहा है। हमारे साइलेंट वोटर हैं जिन्हें मानसिक गुलामी से आज़ादी की ओर एनडीए लाए हैं, और वही वोटर हमें जिताएंगे। हमें उन वोटरों पर सबसे ज़्यादा भरोसा है, क्योंकि जो ग्रामीण यहाँ पर लड़कियां हैं, शहरों की बात हम नहीं कह रहे हैं, ग्रामीण लड़कियां हैं, एक भी परिवार ऐसा नहीं होगा जिस परिवार की लड़कियां आज BA और MA नहीं कर रही होगी, क्योंकि एनडीए की सरकार ने ही यहाँ पर निःशुल्क शिक्षा की व्यवस्था की है लड़कियों के लिए, प्लस उसके लिए प्रोत्साहन योजना लाई है कि पढ़ लिख कर और उसके बाद जो अमाउंट उन्हें प्रोत्साहन राशि के रूप में मिल रही है, उससे वो किसी सर्विस को ढूंढने में, फॉर्म भरने में या और किसी तरह की उन्हें सुविधा चाहिए, कंपटीशन की तैयारी के लिए यहाँ पर जो पिछड़े वर्ग के लोग हैं, खासकर उनके घर के बच्चे अगर तैयारी कर रहे हैं कंपटीशन के लिए, तो उनके लिए सरकार ने सुविधा भी प्रदान किया है और प्रोत्साहन के रूप में राशि भी दी है। इसलिए जो हमारे वोटर्स है वो साइलेंट है। ठीक है, आपके साइलेंट वोटर्स कल कमाल दिखाए, ये आपको भी मैं शुभेच्छा देता हूं जैसे मैंने आरजेडी को दी है। केशव उपाध्याय, पुन्हा तोच प्रश्न आहे की उद्या एक्झिट डे किंवा उद्या एक्झिट डे म्हणजे उद्या रिझल्ट डे आहे, एक्झिट पोल्सचा एक्झिट डे आहे, तर पुन्हा तेच की नितीश कुमार यांचं सरकार जर काही यायचं असेल तर भाजपला चांगलं करावं लागेल, नितीश कुमार यांचं सरकार यायचं असेल तर जेडीयूला भाजपपेक्षा चांगलं करावं लागेल, कारण ते सत्तेतच आहेत, त्यांच्याच नावाने प्रचार केला गेला। त्यामुळं एकूणच बीजेपी जेडीयू कंबाईनला उद्या ज्या आहे त्या जागा, म्हणजे सध्या तुम्हाला जेवढ्या जागा आहे, तुमचं बहुमत आहे 122च्या पलीकडचं आहे, ते मेंटेन करावं लागणार आहे। 100% मेंटेन करू। फक्त एक दोन मुद्दे मांडतो। मगाशी श्रीमंत मानेने सांगितलं की रोजगाराचा मुद्दा वगैरे वगैरे, आणि त्या जेडीयूच्या प्रवक्त्यांनी पण यादवांच्या प्रवक्त्यांनी पण तेच सांगितलं की मुळात लक्षात घेतलं पाहिजे की लालू प्रसाद यादवांच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त 96,000 नोकऱ्या झाल्या, त्याच्या उलट या 15 वर्षामध्ये नितीश कुमारांच्या 6.5 लाख नोकऱ्यांचं निर्माण झालं। जर आता आमच्या काँग्रेसच्या ताई प्रवक्त्या म्हणाल्या की आता एक पिढी निघून गेली, कोणाच्या लक्षात नाही जंगलराज, अहो जो मुलगा स्वतःच्या लालू प्रसाद आणि राबडी देवीचे फोटो आजही वापरायला तयार नाही, ज्या मुला जो न आपल्या बॅनरवरती वापरत नाही लालू प्रसाद यादवांचे फोटो, तर तो कशा आधारावरती म्हणतात की ही एक पिढी निघून गेली आहे। आणि रॉबिनहूड लालू प्रसादची तुलना रॉबिनहूडची, म्हणजे काँग्रेसचं खरंच वैचारिक दिवाळं निघालं हे मला माहिती होतं, पण ते महाराष्ट्राच्या पातळीवरती इतकं वैचारिक दिवाळं निघालंय याचा मला अंदाज नव्हता। ठीक आहे, नीलाताई उत्तर द्या, उत्तर द्या। तुमच्या मनात मतभेद असतील, माझं पूर्ण होऊ द्या, मतभेद असतील, माझा वेळ संपलाय। केशव उपाध्याय प्लीज। रॉबिनहूड आणि लालू प्रसाद यादव यांची तुलना करण्याचं नीला निमाय बोला, माझा वेळ संपला प्लीज।
एवढी अहो, माझी वेळ विनंती संपलाय तुम्हाला आहे. असं लीला आशिष निमाय बोला. म्हणाले. लीला आता निमाय मी असं बोला. म्हटलं रथयात्रा प्रचंड रथयात्रा ज्या राज्यांनी थांबवली, ज्या राज्यांनी रथयात्रा बिहारमध्ये येऊ दिली नाही, तेव्हा लालू प्रसाद यादव होते असा मी उल्लेख केला. आणि जंगलराज बद्दल आपण बोलू नका. आज पश्चिम बंगालमध्ये घोष काय बोललाय तुमचे प्रदेशाध्यक्ष ते बघा. ते असं म्हणालेले आहे ममता बॅनर्जींच्या लोकांची हाडे मोडू आम्ही. जाहीर सभेमध्ये बोललेले आहे. जंगलराज बद्दल तर तुम्ही बोलूच नका. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शेवटी श्रीमंत माने बॉटम लाईन काय आहे? आपण पूर्व संध्येला चर्चा करतो आहोत. उद्या 10 वाजता चित्र स्पष्ट होणार आहे. बॉटम लाईन काय दिसतंय? बोलले आशिष, मला एक वाक्य बोलू द्या. बॉटम लाईन हीच आहे, महागठबंधन ये जे आहे आणि बहुतेक तसंच निघेल आणि फार काठावरचं बहुमत नसेल ते, असं माझे बॉटम लाईन आहे. येस यस, रिपीट श्रीमंत माने, नेमकं काय? काठावरचं बहुमत नसेल, महागठबंधन विजयी झालं तर लँडस्लाइड विक्ट्री असेल, ती अभाव 150-175च्या आसपास असेल महागठबंधन विजयी झाला तर. आणि अँटी इन्कम्बन्सी जर फेस करण्यात जर नितीश कुमारांना यश आलं तर ते काठावरचं बहुमत असेल. ही बॉटम लाईन आहे माझी. ठीक आहे. अँटी इन्कम्बन्सी जर का नितीश कुमारांनी फेस केली तर त्यांना काठावरचं बहुमत किंवा आणखीन मग इतरांच्या सहाय्याने सरकार बनवता येईल. पण जर का खरंच अँटी इन्कम्बन्सी असेल तर मग तेजस्वी यादव हे कदाचित बिहारचे नवे मुख्यमंत्री होतील. लँडस्लाइड विन ही तेजस्वी यादव यांना एक्झिट पोलमधून जशी काहींच्या दिसते आहे, तसंच श्रीमंत माने यांनाही वाटतं आहे की जे इनपुट्स येत आहेत त्यावरनं तेजस्वी यादव या निवडणुकीचे एक्स फॅक्टर होते. कदाचित ते तेजस्वी बिहार जो त्यांचा प्रचार राहिलेला आहे तिथे ते बाजी मारतील असं दिसतंय. मी ही चर्चा निकालाच्या पूर्वसंध्येला केली आहे, इथंच थांबतोय. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून आपण पुन्हा मॅरेथॉन चर्चा आणि निकाल थेट प्रक्षेपण जी24 तासवरती बिहारच्या निवडणुकीचं बघणार आहोत. महत्त्वाचे काही लोकप्रिय, काही ॲनालिस्ट, काही लीडर्स, काही कार्यकर्ते असे सर्वच आपल्या सोबत असतील. आपण निवडणुकीचं एकूणच कव्हरेज जी24 तासवर बघणार आहोत. पण तुर्तास इथंच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा जी24 तास. राहा एक पाऊल पुढे.